एबीपी माझाची सुपर एक्सक्लुसिव्ह बातमी। वैष्णवीने आत्महत्या केल्यावरती राजेंद्र हगवणे मुलगा सुशीलसह फरार झाला आणि गेले 7 दिवस तो पुणे आणि परिसरामध्ये मोकाट फिरत होता। पोलीस मात्र तो सापडत नसल्याचा दावा करत होते। पण पुण्यातल्या औंध रुग्णालय, वडगाव, मावळ, पवना डॅम, आळंदी या सगळ्या भागांमध्ये तो आला होता। आळंदीमध्ये 17 तारखेला तर लॉजवरती त्याने मुक्काम केला। तिथून 18 मे या दिवशी तो वडगाव, मावळ, पवना डॅम इथे गेला। यावेळी त्याने बंडू फाटक नावाच्या माणसाची बलेनो गाडी वापरली होती आणि त्यानंतर 19 तारखेला तो पुसेगाव, सातारा इथे अमोल जाधवच्या शेतावरती राहिला। 19 मे आणि 20 मे या दिवशी त्याने सातारा जिल्ह्यातील पसरणी मार्गे कोल्हापूर जिल्हा गाठत कोगनोळी इथे हॉटेल हेरिटेजमध्ये मुक्काम केला। त्यानंतर 21 मेला तो कोगनोळी इथे प्रीतम पाटील या मित्राच्या शेतावरती राहिला। 22 मे या दिवशी तो पुण्यात परतला। खरोखरच एखाद्या टूरवरती किंवा एखाद्या ट्रिपवरती जावा अशा पद्धतीची ही एक आयटिनरी आपल्याला पाहायला मिळते। हगवणेचा प्रवास नेमका कसा होता चला पाहूया। 17 मे औंध हॉस्पिटल, मुहूर्त लॉन्स, थार गाडीने प्रवास करत वडगाव, मावळ, पवना धरण आणि फार्म हाऊस, त्यानंतर आळंदी। 18 मेला वडगाव, मावळ, पवना धरण, बंडू फाटक या मित्राच्या बलेनो गाडीने प्रवास। 19 मेला पुसेगाव इथे अमोल जाधवच्या शेतावरती राहिला। 19 मे आणि 20 मेच्या दरम्यान सातारा जिल्ह्यातल्या पसरणी मार्गे कोगनोळी इथे हॉटेल हेरिटेजमध्ये मुक्कामाला होता राजेंद्र हगवणे। आणि 21 मेला कोगनोळी प्रीतम पाटील या मित्राच्या शेतावरती तो राहिला। आणि 22 मेला अखेर पुण्याला परत आला। अशा पद्धतीचा हा प्रवास गेल्या 6-7 दिवसात फरार असलेल्या राजेंद्र हगवणेने केलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।